Hello students, today we are going to see problem of material accounting. Uh, in that first method we have to see that is FIFO. FIFO means first in, first out method. Okay, already we have discussed it in our lecture. The first problem we have to see FIFO April 2006 question is asked in previous examination. The following is an extract of the records of the receipts and issues of a Sanket Trading Company Limited Nashik during a month February 2020. Okay, and here 1st February opening balance 500 tons at rupees 200 rate. 3rd February issued 70 tons and so on up to 28th February they have given us transactions. Okay, and ask that issues are to be period priced on the principle of first in first out. The stock verifier has found a shortage of 10 tons on the 22nd and left a note accordingly. It is assumed that returns from departments are treated as new purchases. Draw up a store's ledger account for the material wheat showing the above transactions. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही ट्रान्झॅक्शन्स दिलेले आहे आणि त्यावरून त्यांनी स्पष्ट या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की फर्स्ट इन फर्स्ट आउट या मेथडनुसार हा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. फर्स्ट इन फर्स्ट आउट म्हणजेच काय, आपण ज्याप्रमाणे क्लासमध्ये डिस्कस केलं त्याप्रमाणे जेव्हा मटेरियल आपल्या व्यवसायामध्ये येतं तर जे मटेरियल आपल्या व्यवसायामध्ये पहिल्यांदा आलेलं आहे फर्स्ट इन, ते मटेरियल आपण फर्स्ट आउट प्रथम वापरात घेतो आणि मग त्या क्रमाने पुढील येणाऱ्या वस्तू आपण वापरात घेत असतो. त्यानुसार आता हा आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. तर यासाठी आपण एक्सेल शीट चा उपयोग करू, म्हणजे आपल्याला कमी वेळात हा प्रॉब्लेम बघता येऊ शकतो, आपला वेळ वाचू शकतो. ठीक आहे, तर या ठिकाणी मी ऑलरेडी म्हटलंय की सोल्युशन पहिल्यांदा आपल्याला इकडे उजव्या बाजूला म्हणायचं की मॅक्सिमम लेवल, त्यानंतर मिनिमम लेवल, रिऑर्डर लेवल, रिऑर्डर क्वांटिटी, ह्या फिगर्स या ठिकाणी आपल्याला अपेक्षित असतात. त्यासाठी या गोष्टी या ठिकाणी आपण लिहून घेणं अपेक्षित आहे. पहिल्या ओळीला आपण म्हणणार इन द बुक्स ऑफ संकेत ट्रेडिंग कंपनी लिमिटेड नाशिक यांच्या पुस्तकामध्ये आपण आता ही नोंदणी करणार आहोत. दुसऱ्या लाईनला आपण म्हटलं स्टोर लेजर अकाउंट ऑफ मटेरियल व्हीट आणि तिसऱ्या लाईनला आपण म्हटलं की फॉर द मंथ एंडेड 29 फेब्रुवारी 2020. तर हे स्टोर लेजर आपण या ठिकाणी बनवतोय आणि फिफो या मेथड प्रमाणे आपण बनवतोय. तर चला, हे लेजर अकाउंट, स्टोर लेजर अकाउंट मटेरियल साठी जेव्हा आपण बनवतो तेव्हा फिफो मेथडने जेव्हा आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करतो तेव्हा पहिला जो कॉलम आहे बघा, तर पहिला कॉलम आपल्याला काय करायचा असतो की डेट चा या ठिकाणी कॉलम घ्यायचा असतो आणि ही तारीख साधारणतः फेब्रुवारी महिन्यातील 2020 मधील आहे, त्यामुळे ते आपण हे टाकून घेतलंय. त्यानंतर दुसरा कॉलम जो आहे तो पर्टिक्युलरचा आपण करत असतो या ठिकाणी बघा. त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे रिसिप्ट्स, हा मोठा कॉलम आहे, त्याच्यामध्ये 4 सब कॉलम आपल्याला बनवायचे. GRN नंबर, त्यानंतर क्वांटिटी टन्स, रेट रुपीज आणि अमाऊंट रुपीज. याप्रमाणे रिसिप्ट जर एंट्रीवरती असेल तर या ठिकाणी आपण रिसिप्टच्या फिगर इथे या पहिल्या रो मध्ये लिहू शकतो. त्यानंतर इश्यूज, जे काही इश्यूज आपण केलेला आहे, जे मटेरियल वापरासाठी घेतलेलं आहे बघा, ते मटेरियल इथे त्या मटेरियलचा नंबर आपण इथे लिहितो. टोटल क्वांटिटी या ठिकाणी टनात आहे म्हणून आपण डायरेक्ट इथे टन म्हटलेला आहोत. त्याचे रेट इथे लिहू शकतो, अमाऊंट इथे लिहू शकतो. इश्यूज संदर्भातील हे 4
सब कॉलम आपण लक्षात घेतले. त्यानंतर बॅलन्स. बघा आता बॅलन्स म्हणजे काय, आपल्याला माहीत आहे की जे क्वांटिटी आपल्याकडे सध्या यापूर्वी शिल्लक होती किंवा आता आहे ती आपण क्वांटिटी टन्स इथे लिहिणार, त्याचा रेट लिहिणार आणि फायनली इथे अमाऊंटचा कॉलम आपल्याला इथे मिळणार. म्हणजे बघा डेट, त्यानंतर पर्टिक्युलर, त्यानंतर रिसिप्ट, इश्यू आणि बॅलन्स. रिसिप्टमध्ये 4 कॉलम झाले, इश्यूमध्ये 4 सब कॉलम झाले आणि बॅलन्समध्ये 3 सब कॉलम झाले. आणि शेवट जर इथे तुम्ही बघितलं तर आपण एक कॉलम बनवला आहे, तो म्हणजे रिमार्कचा. रिमार्क म्हणजे काय की काही शेरा आपल्याला लिहायचा असेल, इकडे जे ट्रान्झॅक्शन झालं त्या संदर्भात अधिक काही शेरा लिहायचा असेल तर या ठिकाणी आपण लिहून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला भविष्यात त्याचे माहिती होती की काय घडलेलं आहे ते. आता प्रॉब्लेममध्ये जर तुम्ही बघितलं, आता प्रॉब्लेम तुमच्याकडे आहे. प्रॉब्लेममध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगितलेलं आहे, बघा एक मिनिट मी पुन्हा दाखवतो तुम्हाला. बघा इथे पहिला ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे. तर वरती जे सांगितलं की द फॉलोइंग इज अन एक्स्ट्रॅक्ट ऑफ द रेकॉर्ड्स. रेकॉर्ड एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे ऑफ द रिसिप्ट अँड इश्यूज. रिसिप्ट झालेले आहेत, काही प्राप्ती झालेल्या आहेत आणि इश्यूज, आणि काही मटेरियल आपण इश्यू वापरलंय किंवा वापरासाठी दिलंय. संकेत ट्रेडिंगचं हे नाशिक. तर त्यांचा पहिला जो ट्रान्झॅक्शन आहे ते ट्रान्झॅक्शन 1 फेब्रुवारी, ओपनिंग बॅलन्स 500 टन्स ॲट ₹200. ओके, तर आपण एक्सेल शीटमध्ये जाऊया आणि सर्वप्रथम डेटमध्ये आता पहिला आपल्याला काय लिहावं लागेल, डेट फर्स्ट. आता इथे वरती ऑलरेडी फेब्रुवारी 20 म्हटलं म्हणून इथे फक्त फर्स्ट म्हटलं तरी चालेल. 1 फेब्रुवारी ते बाय डिफॉल्ट झालं. आता बघा पर्टिक्युलर कॉलममध्ये आपण काय म्हणणार, ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स. आता ओपनिंग जर बॅलन्स असेल तर रिसिप्टमध्ये तो येणार नाही, इश्यूजमध्ये तो येणार नाही, बॅलन्समध्ये तो येईल. बरोबर. तर बॅलन्समध्ये तो आपल्याला लिहून घ्यायचा. तर बॅलन्समध्ये आपण जर बघितलं प्रॉब्लेममध्ये, तर प्रॉब्लेममध्ये काय सांगितले, 500 टन आहे क्वांटिटी. तर इथे आपण काय करू, क्वांटिटीमध्ये काय करणार, आपण 500 टन इथे लिहिणार. बरोबर. त्यानंतर त्याचा रेट काय सांगितला आहे, तर बघा त्याचा रेट आपल्याला इथे सांगितला आहे 200. ओके, तर आपण काय करणार, रेटच्या कॉलममध्ये 200 अमाऊंट लिहिणार. तर आता 500 टन आणि रेट 200 नुसार त्याची अमाऊंट किती होणार, 5 दुने 10, म्हणजे साधारणतः ती अमाऊंट किती होणार, 1 लाख. 1 लाख म्हणजे एकावर 5 शून्य आपण देणार. बरोबर. तर हे झालं पहिलं ट्रान्झॅक्शन. ओके, आता आपण बघूया दुसरं ट्रान्झॅक्शन जे आपल्याला दिलेलं आहे ते ट्रान्झॅक्शन आपल्याला लिहून घ्यायचं आहे, नोंदवायचं आहे. बघा 3 फेब्रुवारी इश्यूड 70 टन्स. ओके, आता बघा ओपनिंग बॅलन्स आपल्याला माहित आहे, ओपनिंग बॅलन्स जर असेल तर तो ॲज इट इज आपण लिहून घेतो आणि तो कोणत्या कॉलममध्ये लिहिला, आपण बॅलन्समध्ये लिहिला. आता हा जो दुसरा ट्रान्झॅक्शन चा भाग आपल्याला दिसतोय तो इश्यूड म्हटलाय. आता इश्यूड म्हटलं तर साहजिकच आहे, आपण इथे रिसिप्ट, इश्यूड आणि बॅलन्स लिहिलंय तर साहजिक आहे तो कुठं लिहिणार, आपण इश्यूडमध्ये लिहिलं पाहिजे. मग पुढची जी तारीख आहे 3 फेब्रुवारी इश्यूड 70 टन. लक्षात ठेवा. आता इथं तारीखमध्ये आपण काय लिहिणार, 3 फेब्रुवारी. त्याच्यानंतर पर्टिक्युलरला त्याला काय म्हणणार, इश्यूड म्हणणार. त्यांनीच आपल्याला सांगितलेलं आहे, आपल्याला इथे काय जास्त बघायचं नाही. डायरेक्टली आपण इश्यूड म्हटल्यानंतर आता रिसिप्टमध्ये तर येणार नाही, आता कुठे घेणार, आपण इश्यू या कॉलममध्ये लिहिणार. आता MRN नंबर वगैरे काय आपल्याकडे नाही आहे तर तो विचारात घेऊ नका. क्वांटिटी आपण 70 म्हटलं होतं ना, क्वांटिटी. बरोबर. या ठिकाणी बघा 70 टन्स. हां, तर मग ते 70 इथे मी एंटर करून घेतो. ओके, आता त्याचा जो रेट आहे तो रेट कुठे आहे, रेट तर या ठिकाणी दिसत नाही. बरोबर. याचाच अर्थ काय की याच्या पूर्वी जो रेट होता, बरोबर, तर तोच रेट आपण इथे कोट करणार आहोत. म्हणजे किती, 200. बरोबर.
मग 70 गुणिले 200, तर अमाऊंटमध्ये फायनली अमाऊंट काय येणार आपली 70. मी इथे फॉर्म्युला टाकतो, तुम्ही कॅल्सीवर करू शकता. 14,000. बघा 14,000 हे आले, बरोबर की नाही. हां, आता बघा या ठिकाणी आपण पहिलं ट्रान्झॅक्शन झालं बॅलन्सचं. तर आपल्याकडे शिल्लक बॅलन्स किती आहे, 500 टन आहे. 200 रुपयानुसार 1 लाखाचा माल आपल्याकडे शिल्लक आहे. आता आपला प्रॉब्लेम आहे फिपो या मेथडचा, फर्स्ट इन फर्स्ट आउट. जो माल पहिला आला त्यातील जर माल आपण वापरला, तर तो माल वापरला म्हणजे काय झाला, इश्यू झाला. जर इश्यू तो झाला, तर तो माल आपल्याला काय करायचा, पहिला आलेला माल पहिला वापरात घ्यायचा. लक्षात घ्या. मग पहिला आलेला माल कुठे आहे, ओपनिंग बॅलन्स 1 फेब्रुवारीचा इथे आहे आणि 3 फेब्रुवारीला त्यातील मटेरियल आपण इश्यू केलं. 500 टनापैकी किती इश्यू केलं, 70. बघा इथे 500, इथे 70, बरोबर. मग या 500तून 70 टन माल आपण वापरला. मग या ठिकाणी आपण काय करूया, हे 500 आणि ह्या 500 मधून वजा हे 70 टन आपण केलेलं आहे. बघा आता मी एंटर करतो. बघा किती माल शिल्लक राहिला, मग 500तून 70 गेले तर 430. तोंडीही तुम्ही हे करू शकता. आता विषय आला रेटचा, तर तुमच्या लक्षात आलं आता, बरोबर. रेट कोणता घेणार, प्रिव्हियस रेट घेणार 200. मी ॲज इट इज इथे करतो, ठीक आहे. मग आता जी क्वांटिटी शिल्लक आहे 430, 200 रुपयाप्रमाणे, तर त्या 200 रुपयाप्रमाणे मग आपल्याला त्याचं फायनल अमाऊंट कॅल्क्युलेट करायची. तर आपण म्हणूया 430 इंटू 200. ओके, किती आलं, 86,000. बघा ओपनिंग बॅलन्स नंतर इश्यूड क्वांटिटी आपण त्यातून काय केली, फर्स्ट पहिला आलेला माल जो आहे बॅलन्स, त्यातून पहिला गेलेला माल तो या ठिकाणून आपण काय केला, वजावट त्याची केली. आता बघूया पुढच्या तारखेचं ट्रान्झॅक्शन काय आहे. तर 4 फेब्रुवारीला पुन्हा इश्यूड झालेले 100 टन्स. सेम तसंच आपल्याला काय करायचं आहे, ट्रान्झॅक्शन करायचं आहे. तर त्याची तारीख आहे 4 फेब्रुवारी. इश्यूडच म्हटलंय, बरोबर आहे की नाही, इश्यूडच म्हटलंय. तर आता आपल्याला काय करायचं, इश्यूडसाठी त्याची जी अमाऊंट आहे, बरोबर. बघा त्याची जी क्वांटिटी जी आहे, तर त्या क्वांटिटीमध्ये इश्यूमध्ये जायचं. क्वांटिटी किती इश्यू केली तुम्ही, 100 टन. कोणत्या रेटने केली, 200 या रेटने केली. ओके, आता या दोघांचा पुन्हा आपण काय करणार, मल्टिप्लिकेशन करून घेणार, गुणाकार करणार, म्हणजे फायनल अमाऊंट आपल्याला मिळणार. तर 20,000चा माल हा पुन्हा इश्यू झालेला आहे. बघा थोड्या वेळापूर्वी आपण 500 वजा 70 केलं होतं. इश्यूतून शिल्लक राहिलेली 430 टन शिल्लक राहिले होते. आता पुन्हा आपण काय करणार, 500तून हा 430 मधून हे 100 आता वजा करणार, कारण या 500तून 70 जाऊन शिल्लक 430 राहिले, बरोबर. या लाईनचा आता विषय राहिला नाही. थर्डला जो बॅलन्स दिसतो 3 तारखेला, तर तो बॅलन्स जो आहे 430, बरोबर. 430 हा वजा आता आपल्याला काय करावं लागेल, इश्यू किती झाला त्या 430 मधून 100, आणि रेट जो आहे तो रेट मागचाच आपण इथे कॅरी ऑन करणार आहोत, बरोबर की नाही. हां, मग आता या दोघांचा गुणाकार, 330 टन माल शिल्लक राहिला आणि आता 200 रुपयानुसार 66,000चा माल शिल्लक राहिला, बरोबर. 4 तारखेपासून पुढचा आता आपल्याला विचार करायचा, ठीक आहे. 4 तारखेच्या नंतर बघूया पुढची तारीख किती आहे, 8ला पुन्हा इश्यू आहे 80 टन. बघा इथे, ठीक आहे, घ्या. मग तारीख आहे 8, पुन्हा म्हणा इश्यूड, ठीक आहे. मला वाटतं 80 टन, बरोबर, 80, आणि रेट तोच असणार आहे. या दोघांचा आपण काय करतो, नेहमीप्रमाणे यांची फायनल अमाऊंट याच्या गुणाकाराने आपण काढतो. 80 टन आता आपल्याला पुन्हा ह्या द्यायचेत.
इश्यू करायचे. कशातून करणार? या 330 मधून करणार. इज इक्वल टू हे 330 वजा हे 80. ओके. तर खाली माल किती शिल्लक राहिला? 250 टनाचा राहिला आणि त्याचा रेट कोणता आहे? मागचाच रेट आहे 200. मग आता आपण काय करणार? त्याची फायनल अमाऊंट कॅल्क्युलेट करून घेणार. ती आली 50,000. 50,000चा माल शिल्लक राहिला आपल्याकडे. ओके. आता आपल्याला फक्त याच कॉलम पर्यंत आपण आलोय. ठीक आहे. आता बघूया पुढचं ट्रान्झॅक्शन 13 फेब्रुवारी. ओके. आता ओपनिंग बॅलन्स समजला. इशूड कशा पद्धतीने वजावट करायचं ते कळालं. इशूड म्हणजे तो माल वापरला म्हणून तो ओपनिंग बॅलन्स मधून वजा केला. आता रिसिव्ड झालाय. काय झालंय? 13 फेब्रुवारीला रिसिव्ड झालंय. ठीक आहे. अगोदर आपण एंट्री करायला सुरुवात करू. इथे म्हणा 13 फेब्रुवारीवरती म्हटलेलंच आहे, पण इथे काय म्हणावं लागेल? रिसिव्ड. रिसिव्ड म्हणजे काय? परचेस केला ना माल. मग तो परचेस केल्यामुळे आपल्या व्यवसायाच्या तो आत आला. बरोबर. तो आपल्याला मिळाला, तो प्राप्त झाला. बरोबर. इशूड म्हणजे वापरला आणि रिसिव्ड झाला म्हणजे काय? तो प्राप्त झाला. बरोबर. हां. आता तो प्राप्त झाला तर त्याची जे नोंदणी आहे तर तो रिसिव्ड म्हटल्यानंतर पहिलाच कॉलम आहे ना हा. बरोबर. तो अगोदर आपण वापरला नाही. इशूमध्येच गेलो, बॅलन्समध्ये गेलो. आता रिसिप्टमध्ये आपल्याला इथेच लिहावं लागेल. जनरल जो नंबर आहे तो नाही आहे आपल्याकडे. क्वांटिटी आहे. तर क्वांटिटी किती आहे बघा? 200 टन 190 रुपयाने. ठीक आहे. तर बघा आता क्वांटिटीमध्ये आपण लिहूया 200. त्याच्यानंतर रेट किती म्हटलं? 190. बघा पूर्वीच्या रेटपेक्षा इथे 10 रुपयाने रेट कमी आहे. आता 13 तारखेला आलेला जो माल आहे व्यवसायामध्ये तो 10 रुपयाने कमी आहे. 190 आहे. ठीक आहे. हरकत नाही. या दोघांची मल्टिप्लिकेशन करून आपण बघूया तर फायनल अमाऊंट किती आली आपल्याला? 38,000 रुपीज आपल्याकडे 38,000 रुपीजचा रिसिप्ट झालाय. लक्षात घ्या 38,000 रुपीजचा. ठीक आहे. आता रिसिप्ट झालंय आणि बॅलन्स अगोदर कळाला तुम्हाला. त्यानंतर बॅलन्समधून इश्यू झालेला माल आपण वजा केला. बरोबर. आता जो रिसिप्ट आहे तर तो माल आपल्याला वजा करता येईल का? बिलकुल नाही. तो माल आपल्याला काय करावं लागेल? बॅलन्समध्ये ॲड करावा लागेल. बॅलन्समध्ये ॲड करावा लागेल. तर तुमच्या मनात आलेली शंका अगदी बरोबर आहे. काय? की अगोदरचा माल 200 रुपये रेटचा आहे आणि हा माल तर 190 रुपये रेटचा आहे. मग आता काय करायचं? तर काहीच नाही. सोपं आहे. जो अगोदरचा लास्ट बॅलन्स शिल्लक आहे किती येतो? करेक्ट. 250 × 200 इज इक्वल टू 50,000. बरोबर. मग हा काय करावा लागेल आपल्याला? इथे ॲज इट इज खाली कॅरी ऑन करावा लागेल. तर मी तो कॅरी ऑन करतो. 250 क्वांटिटी 200 रुपये त्याचं भाव आणि इकडे काय त्याचा जो फायनल रेट आहे तो इथे थोडंसं मला ॲडजस्टमेंट करावं लागेल. हां. तर इथे त्याचा जो रक्कम झाली ती किती झाली? 50,000. ओके. हां. आता हा झाला. हा जो बॅलन्स आहे तो आपण काय केला? कॅरी ऑन केला. कॅरी ऑन का केला? तर या ठिकाणी पुन्हा रिसिव्ड झालेलं आहे. ते रिसिव्ड आपल्याला इथे याच्यात ॲड करायचं आहे. परंतु ॲड करायला इथे रेटचा फरक आहे 200 आणि इकडे 190. म्हणून हा कॅरी ऑन तसाच खाली केला. आणि आता हे जे रिसिप्ट झालंय तर त्या रकमा आपल्याला इथे ॲज इट इज कॅरी कराव्या लागतील. बरोबर. मग कॅरी करताना आपण काय करणार? कॅरी करताना आपण म्हणणार आता कितीने? 200 रुपये क्वांटिटी टन आणि 190 रुपये रेट. आणि मग या दोघांचा गुणाकार केला का कोणी? करूया आपण. 6 बघा किती आलं? 38,000. ओके. मग 50,000चा जो माल आहे तो 200 रुपयाप्रमाणे 250 टन आहे आणि 38,000चा माल 190 रुपयाप्रमाणे 200 टन आहे. बघा आता इथे अजून जास्त प्रॉब्लेम समजल. कसा समजल? फर्स्ट इन फर्स्ट आउट. पहिल्यांदा आलेला माल पहिल्यांदा विका मग किंवा वापरा.
तर या ठिकाणी पहिल्यांदी आलेला माल तुम्हाला दिसतो 250 क्वांटिटी आहे आणि त्याचा पहिला रेट जो होता तो 200 रुपये आहे या ठिकाणी, बरोबर. आणि दुसऱ्यांदी जो आला त्याच्या नंतर जो आला, बरोबर, तर तो किती आहे 190 रुपयाप्रमाणे, बरोबर आहे का नाही. हां, आता आपण बघू मग 13 तारखेच्या नंतरचं ट्रान्झॅक्शन. 14 फेब्रुवारी रिटर्न फ्रॉम डिपार्टमेंट्स. ठीक आहे, व्यवसायामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. त्या डिपार्टमेंटमध्ये ज्यांना माल नको होता त्यांनी रिटर्न केला असेल. 15 टनाचा माल आहे आणि इथे रेट दिलेला नाही आहे, म्हणजे काय, पूर्वीचाच रेट वापरायचा. वी नो दॅट. ओके, तर लक्षात ठेवा पुढची तारीख 14 फेब्रुवारी. आता इथे काय म्हटलंय, रिटर्न म्हणजे ते एका अर्थाने काय झालंय, रिसिव्डच झालंय, बरोबर आहे का नाही, रिसिव्ड. ओके, त्या डिपार्टमेंटकडून माल आपल्याला प्राप्त झालेला आहे. हां, किती प्राप्त झाला तो माल, ती फिगर लक्षात ठेवली काय, 15 टनाचा माल आहे. 15 टन, तर इथे आपण 15 लिहूया. त्यानंतर किती रुपयाने बघा. आता याचा जो रेट आहे तो पूर्वीचा जो रेग्युलर रेट आहे तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे 200, बरोबर. आता 15 गुणुले 200 तर त्याची फायनल अमाऊंट आली आपल्याला 3000 रुपये. बघा आता या ठिकाणी आपल्याला 200 रुपये आपण रेट लिहिला, बरोबर. तर तो रेट लिहिण्याचं कारण काय, आपण इकडे बघा, हा जो रिटर्न फ्रॉम डिपार्टमेंट्स 15 टन माल रिटर्न आलेला आहे डिपार्टमेंटकडून, तो किती तारखेचा आलेला आहे इथे बघा, 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी कुठे आहे, इथे. 1 फेब्रुवारीच्या ट्रान्झॅक्शनमध्ये रेट किती होता, 200, म्हणून आपण इथे किती लिहिला, 200. सिंपल. हां, लक्षात घ्या, छोटीशी गोष्ट आहे परंतु कन्फ्युजन होण्यासारखी आहे. ठीक आहे, आता रिसिव्ह झालेला आहे. आता ज्याप्रमाणे मागच्या 13 तारखेला रिसिव्ह झालेला माल आपण व्यवहार इथे फक्त कॅरी ऑन केला, त्याचप्रमाणे आता पुन्हा आपल्याला हा कॅरी ऑनच करावा लागेल, कारण की इथे रेट 200, इथे रेट 190 आणि पुन्हा आता हा रेट किती आला, 200, बरोबर. मग आता काय करू, पुन्हा ते कॅरी डाऊन करू. मी डायरेक्ट कॉपी करतो, मला वाटतं नाही, कॉपीपेक्षा त्याला फॉर्म्युला टाकल्यामुळं ठीक आहे. 200, तर तो माल कितीचा झाला, थांबा ते ॲडजस्टमेंट मर्ज करून घ्यावं लागेल. ठीक आहे, तर तो कितीचा झाला, 50,000चा. हा ॲज इट इज आपण कॅरी ऑन केला, बरोबर. तसंच आता आपण कॅरी ऑन करायचं, कारण आता ट्रान्झॅक्शन काय आहे, तर ट्रान्झॅक्शन रिसिव्डचं आहे ना, बरोबर. त्यामुळं वरचा कॅरी ऑन करून घ्या. आणि आता हा जो आहे आपण काय करणार, आपण ॲज इट इज लिहिणार 15 200 रुपयाप्रमाणे, त्याचा गुणाकार करा, केला तुम्ही, व्हेरी गुड. 3000चा माल, बरोबर. 14 तारखेपर्यंत समजले ट्रान्झॅक्शन्स. आता आपण बघूया 14च्या नंतर 16 तारीख. ओके, आता झालंय इश्यू 180 टन, लक्षात ठेवा. चला आता इथे लिहूया 16 तारीख. इशूड म्हटलं ना, 16 तारखेला इशूड. ओके, आता इशूडमध्ये आहे तर आपल्याला इश्यूच्या कॉलममध्ये जावं लागेल ना डायरेक्टली. इथे इश्यूच्या कॉलममध्ये आपण येऊया. इश्यूच्या कॉलममध्ये आलं तर ती रक्कम किती होती, पुन्हा बघा 180 टन, बरोबर. खात्री करून घेणं गरजेचं आहे, नाहीतर मग 200 रुपयाप्रमाणे. तर याचं किती झालं, 18 दुणे 36, बरोबर, म्हणजे 36,000 रुपयाचा माल आपण इश्यू केला, बरोबर. क्वांटिटी किती इश्यू केली, 180, आणि किती रुपयाने, 200 रुपयाप्रमाणे, बरोबर की नाही, इश्यू केला आहे हा. आता रेट जो असेल तो 200चाच आपण कॅरी करणार, बरोबर. हां, मग 36,000. आता इथे काय, तुम्हाला माल काय करायचा आहे, इश्यू करायचा आहे, बरोबर. इश्यूच्या कॉलममध्ये तुम्ही लिहिला एवढा इश्यू केला, परंतु आता इथे तुमच्याकडे 3 फिगर आहेत,
बरोबर. आणि त्याच्यापैकी तुम्ही कोणत्यातून ती वजा करणार, यालाच तर आपण म्हणतो फिफो, फर्स्ट इन फर्स्ट आउट. मग फर्स्ट इन कोणता आहे, 250, 200 का 15 आहे हो? 250, बरोबर आहे का नाही? करेक्ट. काही जणांनी बरोबर गेस केलं. मग 250, तर मग आता आपल्याला काय करावं लागेल, 250तून वजा काय करावं लागेल, 180. म्हणजे थोडक्यात 250 या मालातून 180 क्वांटिटी ही इश्यू करावा लागेल, बरोबर. इज इक्वल टू मग या 250तून वजा आपण 180 करून बघूया किती आले, 70 शिल्लक राहिले, बरोबर. आणि त्याचा जो रेट होता तो आहे 200. आणि आता इथे शिल्लक 250तून 180 गेला, 70 शिल्लक राहिला. म्हणजे 50,000तून कितीचा माल शिल्लक राहिला बघा, 70 गुणिले 200, 14,000चा माल शिल्लक राहिला. ओके. आता इश्यू जो केला आपण तो 180 पूर्ण इश्यू केला ना, याच्यात काही शिल्लक राहिला का, नाही. म्हणजे हा पूर्ण इश्यू केला 250तून, बरोबर. 250तून इश्यू करून सुद्धा 70 शिल्लक राहिला, लक्षात घ्या, बरोबर. आता याच्या पुढची स्टेप काय करणार आपण, तर हे जे 2 ट्रान्झॅक्शन आहेत ते ॲज इट इज आपल्याला खाली कॅरी ऑन करावं लागतील. तर ते आपण काय करूया, कॅरी ऑन करूया. तर बघा इथे फॉर्म्युला असल्यामुळे ते डायरेक्ट कॉपी होणार नाही. त्याला इज इक्वल टू किंवा चला मी टाईपच करून घेतो, काय 200 तसेच 190 रुपयाप्रमाणे किती झाले ते 38,000. ओके. आणि हे 15 आहे तसेच घ्यावं लागेल 200 रुपयाप्रमाणे किती 3,000. ओके, व्हेरी गुड. ही 16 तारखेची इश्यूडची ॲडजस्टमेंट कळाली. आता आपण बघूया पुढे काय, 20 तारखेला जायचं. आता 20 तारखेला आता पुन्हा काय झालं, रिसिव्ह परत आपल्याला रिसिप्ट झालंय. मग लक्षात घ्या इथे 1-2 मिनिट इथे बघा, ओपनिंग बॅलन्स असला की आहे तसाच लिहून घ्या. त्यानंतर इश्यूड जर असेल, इश्यूड, तर तो अगोदरच्या बॅलन्समधून काय करा, मायनस करा. रिसिव्ड जर असेल तर तो काय करा, कॅरी ऑन करा, आहे तसाच लिहून घ्या. आता 16च्या नंतर जी डेट आहे ती आहे 20th. पुन्हा एकदा बघा, 20 रिसिव्ड 240 टन 190 रुपयाप्रमाणे. तर काय म्हटलंय 20 तारखेला रिसिव्ड मग रिसिव्डच्याच कॉलममध्ये लिहिणार ना, तेवढी काळजी घ्यायची. 240 टन 190 रुपयाप्रमाणे रिसिप्ट झालेले. ठीक आहे, याची कॅल्क्युलेशन 240 गुणिले 190, 45,600चा माल रिसिव्ड झालेला आहे. आता रिसिव्ड झाला याचा अर्थ काय करणार आहे आपण, तो फक्त ॲज इट इज लिहून घेणार आहे. आपल्याला दुसरं इथे काही डोकं लावायची गरज नाही आहे, बरोबर. ओके. मग मागचा जो आहे बघा, या ठिकाणी हे जे बॅलन्स आहेत हे तीनही बॅलन्स आधी काय करायचे, खाली लिहून घ्यायचे. आणि नंतर हा जो रिसिव्ड आहे तर रिसिव्डची ही जे फिगर आहे ती फक्त इथे चौथ्या लाईनला लिहून घ्यायची. ठीक आहे. आता आपण पहिला लिहूया 70 200 रुपयाप्रमाणे, एकच मिनिट, मर्ज सेल 200 रुपयाप्रमाणे ते झाले 14,000. चलो इथे पुन्हा 200 टन माल तो 190 रुपयाप्रमाणे 38,000चा तो शिल्लक आहे आपल्याकडे. त्यानंतर 15 रुपयाप्रमाणे 15 टनाचा 200 रुपयाप्रमाणे किती आहे, 3,000चा माल शिल्लक आहे. आता हा रिसिव्ड झाला आहे त्यामुळं थोड्या वेळापूर्वी आपण बोललो त्याप्रमाणे 240 रुपये इथे ॲज इट इज लिहा, 190 रुपयाच्या भावाप्रमाणे लिहा. त्यानंतर याची रक्कम 45,600 होते. 240 टन आहे, रेट 190 आहे आणि अमाऊंट 45,600 झाली. ठीक आहे. तर हे बॅलन्स आपल्याकडे शिल्लक आहे, रिसिव्ड आहे म्हणून ते ॲज इट इज कॅरी ऑन केलं. इश्यूड जेव्हा असतं तेव्हा ते मायनस आपण करतो, रिसिव्ड जेव्हा असतं तेव्हा ते कॅरी ऑन करतो. हे दोनच गोष्टी लक्षात ठेवा, तरी पण हा प्रॉब्लेम आपला आरामात आपण सोडू शकतो. 20 तारीख त्यानंतर 24 तारखेला काय, इश्यू 300 टन. आता सांगा इश्यूड म्हणजे काय, इश्यूड म्हणजे तो वापरला तर तो आपल्याला आपल्या बॅलन्समधून वजा करावा लागेल. ओके. मग 300 टनाचा जो माल आहे तो, बरोबर. मग आता इथे लिहा
24 फेब्रुवारी 24 फेब्रुवारीला आपण काय केलं, 20 नंतर 24 आहे का, एक मिनिट थांबा, इथे 20 नंतर 24 इथे दिसतंय, बरोबर. हां बरोबर, 20 नंतर 24 दिसतंय, बरोबर आहे. परंतु या दोघांच्या मध्ये एक तारीख पुन्हा आपल्याला बघावी लागेल, ती आहे बघा इथे बघा काय म्हटलंय, इशूड आर टू बी प्राइस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ फर्स्ट इन फर्स्ट आउट. द स्टॉक व्हेरीफाईड हॅज फाउंड अ शॉर्टेज ऑफ 10 tons ऑन 22 फेब्रुवारी अँड लेफ्ट अ नोट अकॉर्डिंगली. 22 फेब्रुवारी म्हणजे ही 22 फेब्रुवारी जी आहे ना, ती खरी तर इथे घडलेलं ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर आहे की नाही. आणि ते ट्रान्झॅक्शन कशाचं आहे, काय म्हटलंय, शॉर्टेज. तर ते काय म्हटलंय, शॉर्टेज. तर ते इथे शॉर्टेज झालेलं आहे, ठीक आहे. तर शॉर्टेज कितीचं झालंय, 10 टन. बघा 10 टनाचं शॉर्टेज झालेलं आहे, बरोबर. तर हे 10 टनाचं शॉर्टेज आहे आणि 10 टनाचं शॉर्टेज जे आहे ते 200च्याच प्रमाणे आपण कॅरी ऑन त्या भावाने करणार. ओके. आता मग इथे आपल्याला 20च्या नंतर 24 नाही, तर आपल्याला काय घ्यावं लागेल, 22 डेट. ओके. 22 डेटला मात्र एक घटना वेगळी घडलेली, बॅलन्स नाही आहे, तो इश्यू नाही आहे, रिसिव्ड नाही आहे, बरोबर. तो काय, शॉर्टेज आहे. शॉर्टेज आता शॉर्टेज आपल्याला माहीत आहे, शॉर्टेज म्हणजे कमी पडलं, बरोबर आहे की नाही. कमी पडलं तर कितीने कमी पडलेलं आहे मटेरियल, 10ने पडलेलं आहे. आता त्याची अमाऊंट आपण कुठे लिहिणार, बघा शॉर्टेज आहे याचा अर्थ ते रिसिप्ट झालं का, नाही, बरोबर. मग ते काय झालं, याचा अर्थ शॉर्टेज झालं म्हणजे ते वापरलं गेलं, कुठं गेलं काय गेलं आपल्याला माहीत नाही, म्हणून ते रिसिप्टमध्ये नाही लिहिता येणार, ते इश्यूमध्येच लिहावं लागेल, बरोबर आहे का नाही. त्याशिवाय ते आपलं सगळे कॅल्क्युलेशन जुळणार नाही. मग शॉर्टेज जे आहे तर इथे आपण काय करणार, इश्यूमध्ये कितीचं शॉर्टेज आहे बघा, पुन्हा इथे बघा 22ला. आता हे इथली ॲडजस्टमेंट आपण इकडे लिहून घेतली आपल्याला समजायला, 10 टनाचं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी आपण काय करणार, 10 टन लिहून घेणार, बरोबर. आता 10 टन जर आपण इथे लिहून घेतलं तर कितीच्या रेटने आहे, ते 200च्या रेटने आहे, ठीक आहे. तर या दोघांचं कॅल्क्युलेशन करूया. मग इथे त्याचे फायनल रक्कम आपण कॅल्क्युलेट करून घेऊया. आता ह्या फिगर थोड्याशा वरती लिहाव्या लागतील, इथे थोडंसं सेटअप मी करतो, हा लक्षात येईल. ओके, बरोबर. तोंडी गुणाकार होऊ शकतो 2000, बरोबर आहे का नाही. हां, आता हा शॉर्टेज झालेला आहे, तर तो शॉर्टेज आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत. बघा आता शॉर्टेज कितीचा आहे, 10चा आहे, बरोबर. मग तो शॉर्टेज इश्यूमध्ये लिहिला, याचाच अर्थ काय, तो वापरला असं आपण गृहीत धरणार. वापरला तर तो फर्स्ट इन फर्स्ट आउट आहे मेथड, म्हणून मग या 4 ट्रान्झॅक्शनपैकी फर्स्ट कोणतं ट्रान्झॅक्शन आहे, 70चं आहे. मग 70मधून आपण ते वजा करणं अपेक्षित आहे. मग इज इक्वल टू 70 - 10. ओके. हां, आणि त्याचा रेट 200 म्हणून हा 200 इथे आपण रेट घेतला, बरोबर. हां, तर 200 मी असं टाईपच करून घेतो म्हणजे सोयीस्कर राहील, पुढे ते कॉपी व्हायला प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. आता 6 दुने 12 म्हणजे 12,000चा माल शिल्लक राहिला, बरोबर. या 70मधून हे 10 शॉर्टेजचे वजा केले म्हणून 60 शिल्लक राहिले. एवढंच ॲडजस्टमेंट इथे आहे. बाकीचे आपल्याला तीनही फिगर काय करावं लागेल, ॲज इट इज कॅरी ऑन कराव्या लागतील. त्या कॅरी ऑन आपण केल्या, ठीक आहे. 22 तारीख कळाली, तर मग थोड्या वेळापूर्वी आपण म्हणतो होतं 24 तारीख. 24 घ्या, आता 24चा इश्यू आहे, 300 टन झालेला आहे माल. तर 24 इथे तारखेत टाका, 24 तारीख इश्यू आहे, बरोबर. इश्यूचा कॉलम इथे,
इशूच्या कॉलममध्ये किती किती माल आहे तो 300, बरोबर आहे की नाही? हां, एक मिनिट पुन्हा बघूया. किती आहे? 300 टन आहे, बरोबर. आता इशू जो आहे तो किती आहे? 300, बरोबर. तर इशू आपल्याला करायचा आहे 300. आपल्याला समजावं म्हणून आता आपण काय करू, इथे लिहू इशू 300, बरोबर. आता इशू 300 करायचा आहे माल. इशू 300 माल करत असताना या ठिकाणी आपण इशूच्या कॉलममध्ये लिहिणार, बरोबर. तर इशूच्या कॉलममध्ये आता 300 लिहिताना आपल्या एक लक्षात येतं आहे की फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या मेथडने जर गेलं तर पहिला माल कितीचा आपल्याला इशू करता येऊ शकतो, बघा 60, बरोबर. मग हा 60 आपण आधी इशू करू शकतो 200 रुपयाप्रमाणे. ओके, तर 200 रुपयाप्रमाणे 60 टन आपण अगोदर माल देऊ शकतो, म्हणजे इशू करू शकतो, बरोबर. तर या दोघांचा या ठिकाणी गुणाकार करा. कितीचा माल अगोदर देऊ शकले? 12,000चा, बरोबर. 300तून 60 गेले, किती राहिले? 240 राहिले, बरोबर. आता 240 राहिले, पण आपल्याला दुसरा जो आहे फर्स्ट इन 60, फर्स्ट इनच्या नंतर पुन्हा 200चा, बरोबर, दुसरा हा देता येऊ शकतो. म्हणून मग आपण काय करणार, हा 200 190च्या रेटनुसार त्याची रक्कम तिथे वरतीचे 38,000, बरोबर. आता 300 माल इशू करायचा आहे, 60 इशू केला, शिल्लक किती राहिला? 240. पुन्हा आता का किती केला? 200 केला, म्हणजे किती इशू झाला? 260. म्हणजे अजून किती शिल्लक आहे? 260. 300 वजा 260 म्हणजे 40 द्यायचा आहे अजून, बरोबर. पण आता आपल्याकडे किती आहे? 15 आहे 200 रुपयाप्रमाणे. जो फर्स्ट इन आहे 15, त्या हिशोबाने आपला फर्स्ट इन 15 आहे आता, तर तो 15 आपण देऊन टाकला. म्हणजे बघा किती दिला आता आपण माल? 60 आणि 200, 260 आणि 70 75, 275 माल आपण दिला. 275चा दिला म्हणून बघा आता इथे आपण मुद्दाम कॅल्सी मी समोर घेतो, कॅल्सी ओके समजावं म्हणून, ठीक आहे. आपल्याला माल कितीचं द्यायचं आहे? 300चा आहे. त्याच्यातून वजा आपण काय किती केला? 60 आणि 200, 260 आणि हा 70, 275, 275चा वजा केला, किती राहिला शिल्लक? 25. म्हणजे 300तून अजून 25 देणं बाकी आहे, बरोबर. पण आता द्यायला आपल्याकडे शिल्लक किती आहे? शेवटचा 240 आहे, बरोबर. मग आता 240तून 25 देता येतील का? 25 टन माल देता येईल ना. मग काय करा, 240 वजा 25 टन बरोबर किती राहिला खाली? 215 टन, बरोबर की नाही? हां, मग आता इथे काय करणार आपण? इथे किती देणार? 25 टन राहिला ना द्यायचा, 25 टन देणार. याच्यातून देणार 240 मधून देणार, म्हणजे तो कोणत्या भावाने देणार? 190 या भावाने तो होता, म्हणून तो त्या भावाने देणार. मग आता काय करणार? 25 गुणिले 190 बरोबर आपले किती राहिले? 4,750. ओके, आता बघा मग आपल्याला या ठिकाणी इशू किती करायचे होते? 300 माल इशू करायचा होता, वापरायसाठी द्यायचा होता. आणि आपले फर्स्ट इन फर्स्ट आउटच्या हिशोबानुसार इथं 60, 250, 15 आणि 240, बरोबर की नाही? तर आपण जर बघितलं तर 60 अधिक 200 अधिक 15 अधिक 240 म्हणजे 515 टन माल आहे आपल्याकडे, बरोबर. पण तो क्रमाक्रमाने दिल्यामुळं आपला इथे 240 बघा, 240 शेवटचा, त्याच्यातून वजा हा शेवटचा राहिलेला 25 दिला, बरोबर. मग किती राहिला आपला? 215 टन आपल्याकडे शिल्लक राहिला. तर तो शिल्लक आहे म्हणजे बॅलन्समध्ये लिहिणार ना. मग इथे बॅलन्समध्ये लिहू का? 215 कोणत्या भावाने लिहिणार? 190, बरोबर. मग किती कॅल्क्युलेशन झालं याचं? 215 गुणिले 190, 40,850चा माल आता आपल्याकडे शिल्लक आहे. बघा आता हा इशूचा इथे
मोठी ॲडजस्टमेंट आपल्याला बघायला मिळाली आणि लक्षात आली की त्या फर्स्ट इन फर्स्ट आउट मेथडने आपल्याला 60, मग 200, मग 15, मग 240 ते 240 का नाही घेतले, तर 240मधून आपल्याला 25च द्यायचे होते. मग 240 वजा 25 देऊन टाकले आणि इथला 300चा कोटा इशूचा पूर्ण झाला. 60, 215 प्लस 25 बरोबर 300 इशू झाले. आणि मग 240 वजा 25, तर बॅलन्स किती शिल्लक राहिला? 215. 190च्या भावाने 40,850चा माल शिल्लक आहे आता आपल्या व्यवसायामध्ये. 24 तारखेची ॲडजस्टमेंट समजली असेल तर पुढे चला. पुढची ॲडजस्टमेंट बघा किंवा पुढचं ट्रान्झॅक्शन बघा. 24च्या नंतर 25च आहे ना? थांबा 24च्या नंतर 25च आहे. हां बघा, 25ला काय रिसिव्ह झाले 320, 190च्या भावाने 320 टनाचा माल रिसिव्ह झाला 25 तारखेला. रिसिव्ह झाला म्हणजे काय? थांबा, 25 नुसतं 25 नाही, 25 रिसिव्ड ठीक आहे. रिसिव्ड झाला. रिसिव्ड म्हणजे काय? हे जे कॉलम आहे ते रिसिप्टमध्येच आपण तो लिहिणार. ही काळजी घ्यायची. रिसिव्डमध्ये कितीचा? 320 टनाचा माल आहे. मग 320 इथे लिहिले. 320 टनाचा माल काय? मला वाटतं 190चा भाव म्हटले का ते? 190चा भाव म्हटले. तर त्या दोघांचे गुणाकार किती झाला? म्हणजे 60,800 रुपयाचा माल आपल्याला प्राप्त झाला पुन्हा. ठीक आहे. तर प्राप्त झाला तर आता आपण काय करणार? हा फक्त बॅलन्सला ॲज इट इज इथे लिहून घेणार. सोपं आहे. पण हा लिहित असताना इथे कॅरी ऑन करत असताना मागच्या तारखेला काय शिल्लक आहे का? बघा, 215 190च्या भावाने शिल्लक आहे ना. मग तो आता काय करणार? अगोदर तो आपण काय करणार? ॲज इट इज कॉपी करून खाली घेणार. डायरेक्ट कॉपी करतो. ओके. सेल मर्ज आहे तिथे, तर तो म्हणतो का टाईपच करा. ठीक आहे, करा टाईप. तर टाईप 40,850. ओके. हां, या ठिकाणी हा सेल असं आहे. आता अगोदरचा बॅलन्स काय केला? फर्स्ट इनचा इथे कॅरी ऑन केला आणि अजून रिसिव्ह झाला आपल्याला 320चा माल. तर तो त्याच्याच खाली आपण काय करणार? त्याच्याच खाली आपण लिहिणार. आता या ठिकाणी बऱ्याचशा जणांना पुन्हा प्रश्न पडल, दोन्हींचा भाव तर सारखाच आहे. मग दोन्हींचा भाव सारखा आहे, मग या दोघांना इथं एकत्र टोटल केली तर चालेल का? सांगा. बिलकुल चालणार नाही. का? कारण फर्स्ट इन जो 215 शिल्लक राहिलेला आहे त्याच्यानंतरचा 320 टन आपल्याकडे रिसिव्ह झालेला आहे. म्हणून हे एकत्र करणं सापचुकीचं आहे. कारण फर्स्ट इन फर्स्ट आउट आपण करतोय. 215 नंतर 320 हे सेपरेटच कधीही लिहायचं आपल्याला, ते सोयीस्कर असतं. येऊन एकच होतं, परंतु मग पुढच्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला त्याच्यात इश्यू होत नाही. मग बघा, 25च्या नंतर 26 तारखेला इश्यू झालेलं आहे 115 टन. 115 टन इश्यू झालेला आहे. इश्यू आता इथेच बघून घ्यायचं काय इश्यू झालेला असेल तर तो काय करायचा? आपल्याला बॅलन्समधून मायनस करायचा. हे लक्षात घ्या. इश्यू झालेला असेल तर लेस करायचा. तर किती तारीख आहे? 25च्या नंतर 26 तारीख आहे. 26 तारीख, त्याला काय म्हणायचं? 26ला इश्यूड म्हणायचं. इश्यूड म्हटल्यानंतर कुठं इथं लिहिता येईल का? नाही. इथे काळजी घ्यायची. इश्यूडचे कॉलम पुढे, इश्यूडचे कॉलम पुढे. तर किती आहे? 115 रुपयाप्रमाणे 115 टन 190 रुपयाप्रमाणे त्या दोघांची टोटल किती होते? गुणाकार किती होतो? 21,850चा माल इश्यू केला आहे. ओके. आता 115 टन आपल्याला वजा करायचा आहे. तर मग कुठून करणार? या दोन्हीपैकी बरोबर 215तून करणार. मग आता इथे आपण काय करणार? 215 वजा 115 देऊन टाकणार. 215तून 115 गेलं सरळ 100 राहतात. 190च्या भावाने राहतात. आणि मग इथे त्या दोघांचा मग गुणाकार आपण सरळ करून घेणार. इथे काय हा गुणाकार केल्यानंतर कितीचा माल राहिला? 19,000चा माल राहिला. बरोबर की नाही? तर 19,000चा माल राहिला 26 तारखेचा. तर त्यानंतर
215तून 115 देता आले आपल्याला, म्हणजे इश्यू करता आला आणि ते इश्यू करूनही 100 शिल्लक राहिला, बरोबर. तर या 215तून हा दिल्यामुळं हा नील झाला. आता 215तून शिल्लक 100 राहिला. मग हे ट्रान्झॅक्शन बरोबर आपण लिहिलं. आता खाली काय कॅरी करायचं, 320ला काय करणार, चला खाली या. भाव तोच, दोघांचा गुणाकार वरती केलेलाच आहे, 60,800. ओके. तर 26 तारीखला इश्यू कळाला, बरोबर. इश्यूच्या नंतर आता पुन्हा काय झालं इथे, रिटर्न फ्रॉम डिपार्टमेंट्स. बघा 27 तारखेला रिटर्न फ्रॉम डिपार्टमेंट्स, या ठिकाणी रिटर्न फ्रॉम डिपार्टमेंट झालं 27 तारखेला, बरोबर का. त्याचप्रमाणे इथे 14ला ती अशीच एक ॲडजस्टमेंट होती रिटर्न, बरोबर. तशीच आता इथे सेम आपल्याला करायची, रिटर्न फ्रॉम डिपार्टमेंट अगोदर लिहून घ्या, 26च्या नंतर 27th, बरोबर. आता रिटर्न फ्रॉम म्हटलं डिपार्टमेंट, तर ते आपल्याला काय झालं, रिसिव्ड झालं ना, म्हणून ते रिसिव्डमध्ये लिहिणार 14 तारखेला जसं लिहिलं तसंच, बरोबर. मग रिसिव्डच्या कॉलममध्येच आपण किती लिहिणार, 35 टन माल आला 190 रुपये भावाप्रमाणे. तर कॅल्क्युलेट करूया, तर तो झाला 6,650 रुपयाचा माल आपल्याला रिसिव्ड झाला. आता रिसिव्ह झाला म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहे तो काय करतो, आपण बॅलन्समध्ये फक्त कॅरी ऑन करतो, बरोबर. मग कॅरी ऑन करत असताना अगोदरचे जे दोन फिगर या ठिकाणी आहे, 100 टन माल 190च्या भावाप्रमाणे 19,000चा माल आपल्याकडे शिल्लक आहे. पहिल्या रेंजमध्ये दुसरा 320 टन 190च्या भावाने 60,800चा माल आपल्याकडे शिल्लक आहे. आणि आता हा रिसिव्ह झाला म्हणून त्या 320च्या खाली आपण काय करणार, 35 टन 190च्या भावाने 6,650 रुपयांचा एकूण माल आपल्याकडे आहे. 27 तारखेची ही स्थिती आहे. आता बघूया 27च्या नंतर 28 तारीख. 28 तारखेला काय रिसिव्ड झालेलं आहे. आता रिसिव्ड झालं म्हणजे काय, बॅलन्समध्ये आपण काय करतो, रिसिव्ह फक्त लिहितो. आणि 28 तारीख रिसिव्ह, अरे हा किती रिसिव्ह झाले हो, 100 टन 190च्या भावाने. ठीक आहे, मग इथे लिहून टाका 100 टन कोणत्या भावाने, 190. बघा एखादा शून्य जास्त कमी जास्त नका होऊ देऊ, 19,000चा माल, बरोबर. आता इथे काय करणार, सिंपल जे वरती जे आपले 3 ट्रान्झॅक्शन्स आहेत ते ॲज इट इज कॅरी खाली करून घेणार. हा का नाही म्हणतो, बरं याला इथे सेल, तर ते कॅरी ऑन करून घ्यायचे. मी कॅरी ऑन करतो, बघा ते आहे तसेच लिहून घ्या, आहे तसेच लिहून घेतले, 100 320 आणि 35, बरोबर. आता याच्यात हा एक भाऊ नवीन रिसिव्ह झाला आहे 100 टन. 100 टन कितीने झाला, 190 रुपयाने. 190 रुपयाने म्हणजे किती रुपयाचा माल आला, 19,000चा माल आला. ओके, या ठिकाणी एक चुकून रेष आली, तिची गरज नाही आहे, मी ती ब्लँक करतो. ओहो थांबा, ओके मी टाईप करतो 190 19,000चा माल. ओके 320 190 60,800चा माल. त्यानंतर काय 35 रुपयाने 190चा 6,650चा माल. ओके, आणि हा 100 190च्या प्रमाणे 19,000चा माल ॲज इट इज. ओके. आता बघा 28 तारखेपर्यंत आपण आलो. तर इथे बघा प्रॉब्लेममध्ये 28 तारखेपर्यंत सगळे ट्रान्झॅक्शन संपले आणि मध्ये जो शॉर्टेज होता ना, तो शॉर्टेजसुद्धा आपण काय केला, हा खालचा इथे इथे हे पहिल्या लाईनमधला तो पण तिथे कवर केला, कारण त्याची 22 तारीख होती. हे लक्षात आलं तुमच्या, बरोबर. आता जवळपास सगळे ट्रान्झॅक्शन्स आपण काय केले, आपल्या शीटमध्ये इथे घेतलेत. आता पुढे काय सांगितलं आपण बघून घेऊया. इट इज अज्युम दॅट
असे गृहीत धरले, रिटर्न फ्रॉम डिपार्टमेंट्स आर ट्रीटेड ॲज न्यू परचेसेस. हां, ते आपण केलं. ते रिटर्न जे झाले ते न्यू परचेसेस म्हणजे काय, रिसिवडमध्ये घ्यायचे. न्यू परचेसेस म्हणजे रिसिवडमध्ये घ्यायचे, ते घेतले आपण. ड्रॉ अप अ स्टोर लेजर अकाउंट. स्टोर लेजर अकाउंट आपण तयार केलं कशासाठी, व्हीट शोईंग अबाउट ट्रान्झॅक्शन्स. ओके, अशा पद्धतीने हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता बघा, शेवटची स्टेप आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायची काय ती. बघा मित्रांनो, जेव्हा आपण मटेरियल अकाउंटिंगमध्ये फिफो म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट ज्या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवत असतो, त्यावेळी जेव्हा सर्व ट्रान्झॅक्शन्स आपण अशा पद्धतीने नोंदून घेतो, फर्स्ट इन फर्स्ट आउट करतो, फर्स्ट आलेला माल फर्स्ट आउट करतो, त्याच्या नंतर आपल्याला आता काय करायचं आहे, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. मी या ठिकाणी लिहितो, लक्ष देऊन बघा. काय, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. बरोबर, व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक आता आपल्याला करायचं आहे. आता क्लोजिंग स्टॉक म्हणजे काय, शेवटच्या तारखेला शिल्लक असणारा साठा. आता शेवटची तारीख किती आहे, 28 आहे. बरोबर, 28 ही शेवटची तारीख आहे. आणि त्याचा हा जो क्लोजिंग स्टॉक आहे म्हणजे 28, त्याचं काय करायचं आहे, व्हॅल्युएशन करायचं आहे. आता त्याचं व्हॅल्युएशन करायचं आहे म्हणजे काय, तर आपल्याला त्याचं एकत्रित टोटल करून घ्यायची आहे. कशी घेणार मग, आता बघा या ठिकाणी 100, 320, 35 आणि 100 टनाचा माल आहे. मी आता वेळ वाचावा म्हणून हे ॲज इट इज इथे घेतो. आलं, ओके. हां, आता बघा, तर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मालाची किंमत जी आहे ती 190 आहे आणि या पद्धतीने आहे. बरोबर, तर मग आता आपण इथे असं करू शकतो, या मालाची काय करून घेऊ शकतो, टोटल करून घेऊ शकतो. तर याची टोटल करून घ्या. टोटल किती झाली, 550, सॉरी 555 म्हणजे 555. हे किती झाले टन. बरोबर, आता त्याचा भाव किती आहे, 190चा भाव आहे. बरोबर, मग याच्या दोघांची जर आपण गुणाकार केला तर आपल्याला किती रक्कम मिळाली, 1,00,000. एक मिनिट, ते काहीतरी एक शून्य कमी जास्त झालेला दिसतोय. हां, ठीक आहे, आपल्याला समजावं म्हणून एक काम करू ना, या ठिकाणी 450, 5,450, 10 आणि 1,05,450. ओके, तर टोटल कितीचा माल आहे, 1,05,450 रुपयांचा माल आहे. तर तो मी ते डार्क करून घेतो, लक्षात आलं. हां, तर एवढ्या रकमेचा माल आपल्याकडे आहे शिल्लक. टोटल किती टन आहे, 555 टनाचा शिल्लक आहे. बरोबर, हां. आणि अजून एक गोष्ट घडलेलं आहे, काय, हे आपण व्हॅल्युएशन याचं इथे काढलेलं आहे. तर आपल्याकडे 1,05,450 रुपयाचा माल 555 टनात उपलब्ध आहे. हे झालं या स्टॉकचं क्लोजिंग स्टॉक्स व्हॅल्युएशन किंवा व्हॅल्युएशन ऑफ क्लोजिंग स्टॉक. अशा पद्धतीने तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकता. तुम्हाला शुभेच्छा. ओके, बाय.